संतवाणी एकतरी ओवी अनुभवावी या मालिकेतील आजची सुप्रसिद्ध ओवी, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, अशानं देव भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, आपल्या मनामध्ये जर परमेश्वराविषयी शुद्ध, सात्विक आणि निष्काम भाव नसेल तर आपण भक्तीचा फक्त देखावा करतो. यामुळे देव कधीही आपल्याला प्रसन्न होणार नाही किंवा प्राप्त होणार नाही. ही ओवी निष्काम भाव भक्तीचे महत्त्व सांगणारी आहे. भाव याचा अर्थ देवाबद्दल वाटणारी आपुलकी किंवा अत्यंत प्रेम होय. आणि या परमप्रेमाने प्रगटणाऱ्या भावप्रवाहास भक्ती असे म्हणतात. आपल्यातील काही लोक फक्त वंचना असेल किंवा अडचण असेल तरच देवाची आठवण काढतात. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी बाजारातील नियमाप्रमाणे मला जर असे मिळाले तर मी तसे करेल या प्रकारे तोलमोल करतात. जसे की आपण बाजारातून भाजीपाला विकत घेताना घासाघीस करतो. परंतु ही खरी भावभक्ती नाही. देव हा तुमच्या अंतःकरणात हवा, त्याची मनोभावे साधना हवी. केवळ दिखाऊ वृत्तीने मूर्तीपूजा नको. कारण आपण दगडाची मूर्ती असेल तर ती झिजू शकते, लाकडाची मूर्ती असेल तर ती अग्नीत नष्ट होऊ शकते, मातीची मूर्ती असेल तर ती पाण्यात विरघळू शकते, सोन्या चांदीची मूर्ती असेल तर ती चोरी होऊ शकते. म्हणून महाराज म्हणतात की खरा देव हा फक्त मूर्तीतच नाही तर आपल्या आसपास सर्वत्र ठायी ठायी आहे. जेथे शुद्ध भाव असेल तेथेच देव असतो. आपला दंभ किंवा अहंकार सोडल्याशिवाय हा अनुभव येणे आपल्याला शक्य नाही. त्यामुळे फक्त काहीतरी मागण्यासाठी देवापुढे हात जोडायचे नाही हे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माझी ग्वाही तुम्ही ऐका. केवळ बाजारू वृत्तीने नव्हे तर शुद्ध सात्विक भावाने निष्काम भक्ती करा. तुम्ही फक्त काहीतरी अडचण आहे म्हणून देवाकडे मागायला जाऊ नका, नवस करू नका. तर तुम्हाला जे काही मिळालेले आहे त्याबद्दल कृतज्ञता मानून शुद्ध भावाने देवाला भेटायला जा. महाराज पुढे म्हणतात की अज्ञान आणि अंधश्रद्धा हे अधर्माचे कारण आहे. त्यामुळे ईश्वरी श्रद्धेला समाजशीलतेची किनार आवश्यक आहे असे तुकडोजी महाराज म्हणतात. त्यामुळे आपणही निष्काम व शुद्ध भाव जपून भक्ती करूयात. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.